नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। सत्यनारायण भगवानाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस मंगलमय हो। आपण सत्यनारायणाच्या कथेला सुरुवात केलेली आहे। 4 अध्याय इथपर्यंत पूर्ण झाले। आजचा 5वा म्हणजेच शेवटचा अध्याय आज आपण श्रवण करूया। तर श्रोते हो, ऐका। अध्याय 5वा। सूत सांगतात, मुनी हो, आणखी एक कथा सांगतो, ती श्रवण करा। पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतिशय तत्पर होता। त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अति दुःख प्राप्त झाले। ते असे, तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला। तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवांसह भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणाचे पूजन करीत आहेत असे राजाला दिसले। परंतु राजा हे सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही। तरी सुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला व नंतर भक्तिभावाने सर्व गोप बांधवांनी प्रसाद भक्षण केले व आनंदित झाले। राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अति दुःखी झाला। त्या राजाने 100 मुलगे व धनधान्यादिक सर्व संपत्ती नाश पावली। त्या राजाची 100 मुलगे व धनधान्यादिक सर्व संपत्ती नाश पावली। हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेमुळेच झाले असे राजाला वाटले व ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्याच ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला। नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्याच्यासह भक्ती श्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले। त्यामुळे हा अंगध्वज राजा धनपुत्र इत्यादी ऐश्वर्याने संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकात गेला। हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजामुळेच झाला। म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे। जो कोणी अतिदुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो, त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्यादिक सर्व वस्तूंचा लाभ होतो व जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते व जो बंधनात पडला त्याला बंधनातून मुक्ती मिळते। जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो। इच्छित संपूर्ण ऐश्वर्य या लोकी भोगून अंती सत्यनारायणाच्या नगरात जातो। ऋषी हो, हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो, ते हे सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितले। विशेष करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे। या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव व कोणी सत्यनारायण असे म्हणतात। विविध रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल। मुनिश्रेष्ठ हो, जो कोणी ही सत्यनारायणाची कथा पठन करेल किंवा श्रवण करेल त्याची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होईल। अशा प्रकारे सत्यनारायण कथेतील हा 5वा अध्याय इथेच पूर्ण झाला आणि सत्यनारायणाची कथाही इथेच पूर्ण झाली। बोलो श्री सत्यनारायण भगवान की जय।